मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जेव्हा सगळेच पक्ष आपल्या प्रचाराला लागले होते, तेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध करण्यासाठी स्पर्धा लागलेली होती. आणि त्या दरम्यान उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून म्हणायचे की खरी शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना ही माझीच आहे आणि आमची शिवसेना हीच बाळासाहेबांच्या विचारांना खऱ्यापणाने मानते, त्यांचं पालन करते. आणि ते जाहीर सभेत म्हणायचे की यावेळी जनता ही खरी शिवसेना कोणाची हे मतदानातून सिद्ध करेल आणि निवडणुकीनंतर हे मिंदे आणि दगाबाज जे सरकारमध्ये आज मुख्यमंत्री होऊन बसलेत, त्यांना महाराष्ट्रात उभं राहण्याची सुद्धा जागा मिळणार नाही. पण मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी ज्या अपेक्षा लावलेल्या होत्या त्या सर्वांवर जनतेने पाणी फेरून एकनाथ शिंदेची शिवसेनाच ही खरी बाळासाहेबांचे विचार मानणारी शिवसेना आहे हे मतदानातून परिणामातून हे दाखवून दिलं. कारण 2019ला जेवढे आमदार उद्धव ठाकरेंनी निवडून आणले होते त्यापेक्षा एक जास्त आमदार म्हणजे 57 आमदार हे एकनाथ शिंदेंनी निवडून आणून दाखवले. त्यामुळे हे साफपणे जनतेनं एकदम स्पष्ट केलेलं होतं की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे. पण त्यानंतर सुद्धा मित्रांनो, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि त्यांच्या गटातले जे थोडेफार नेते राहिले त्यांनी आपलं ओरडणं सुरूच ठेवलं आणि आताही ते सुरूच आहे की आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. कुठल्या चोराने पक्ष चोरला तर पक्ष त्याचा होत नसतो. बाळासाहेबांची शिवसेना ही मला वारसागत मिळाली आहे आणि मी त्याचा परंपरेगत शिवसेना प्रमुख आहे, अशा प्रकारचं एक दावा सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात केलेलं होतं. आणि त्याच प्रमाणावर संजय राऊतांनी सुद्धा काल एक कवितेची ओळ म्हणून दाखवली की कशा प्रकारे शिवसेना ही त्यांची आहे. त्याने म्हटलं की आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही संपणार नाही शिवसेनेचा दरारा. या कवितेशी मी पूर्णतः सहमत आहे की शिवसेनेचा दरारा कधीच संपणार नाहीये. पण ती कोणती शिवसेना? संजय राऊतांच्या या कवितेतून त्यांच्या मते दावा असा आहे की त्यांची शिवसेना खरी आहे, म्हणजे त्यांच्या शिवसेनेचा दरारा हा कधीही संपणार नाही, अशा प्रकारचा एक मेसेज देण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत. पण संजय राऊतांना ना खरंच एक मोठा गैरसमज आहे की जर शिवसेनेचा दरारा म्हणजे त्यांच्याकडे जो गट आहे, जर त्याचा दरारा असता तर आदित्य ठाकरेंना आपल्या खासदारांना जेवायला जाऊ नका किंवा एकनाथ शिंदेच्या खासदारांसोबत फिरू नका, कुठेही बसता उठता त्यांच्यासोबत दिसू नका, कॅमेऱ्यात एक प्रकारे आपण त्यांच्या सोबत आहोत अशा प्रकारची एक मेसेजिंग जाऊ नये ह्याच्यासाठी दिल्लीपर्यंत आपले पाय झिजवावे लागले होते आदित्य ठाकरेंना. जर खरंच या वाघामध्ये जर दरारा असता, त्याच्यात ताकद असती, त्याचा दरारा असता, तर खासदारांना हे सांगण्यासाठी त्याला दिल्लीत जावं लागलं नसतं. आणि मित्रांनो, शिवसेनेचा दरारा हे त्याच्या एक चित्रावरून कळतं. बाळासाहेबांच्या काळापासून जे डरकाळी फोडणारा वाघाचं चित्र सदैव बाळासाहेबांच्या मागे राहिलेलं आहे. आणि एक शिवसेनेचा स्वभाव कसा आहे, शिवसेना हा पक्ष बीजेपी पेक्षा कसा वेगळा आहे, त्याचं हिंदुत्व कशा प्रकारे आक्रमक आहे, हे त्या एका चित्रातून आपल्याला कळतं. ते वाघाचं डरकाळी फोडणारं चित्र. आणि मित्रांनो, बाळासाहेबांनी या चित्राची पूर्णपणे गरिमा राखलेली होती. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खरा दरारा काय असतो शिवसेनेचा, हा बाळासाहेबांनी 1967 मध्ये दाखवला होता. जेव्हा शिवसेनेची स्थापना होऊन फारच कमी वेळ, एक वर्ष सुद्धा झाला नव्हता, तेवढ्या कमी वेळामध्ये जेव्हा कल्याणमध्ये एक किल्ला आहे दुर्गाडी नावाचा, त्याच्यावर एक मंदिरावरून वाद निर्माण झाला होता. हिंदूंचं म्हणणं होतं की जे नमाज जिथे मुस्लिम पडतायत किंवा ज्याला मस्जिद किंवा मजार ज्या प्रकारे मुसलमानांनी बनवून टाकलंय, ते एक दुर्गा मातेचं मंदिर होतं आणि तिचे पूजेचे सर्व काही अधिकार जे आहेत ते हिंदूंना परत देण्यात यावे. आणि विशेष म्हणजे त्यावेळीचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे वसंतराव नाईक यांनी हिंदूंवर बंदी घातलेली होती, कारण की त्यांना मुसलमानांची मतं पाहिजे होती. त्यामुळं मुसलमानांना नमाज पढण्यासाठी बंदी नव्हती, पण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पूजा अर्चना करण्यावर हिंदूंवर बंदी घालण्यात आली होती. आणि बाळासाहेबांना याचा प्रचंड राग आला की पूर्णपणे आर्किओलॉजिकल म्हणजे प्रूफ असताना सुद्धा ओमकार इथे सापडले होते आणि अधिक पुरातन काळातले अवशेष सुद्धा त्या ठिकाणी सापडलेले होते. आणि इतके पुरावे असताना सुद्धा तुम्ही हिंदूंना तिथे पूजा कसे करू देत नाहीत. आणि तो अधिकार मिळवण्यासाठी बाळासाहेबांनी जाहीर करून टाकलं की 8 सप्टेंबर 1967ला मी तिथे येईन आणि स्वतः पूजा करून तिथे मंदिर आणि इतरांना पूजा करण्याचा अधिकार हे मी मिळवून देईन. आणि मित्रांनो, ही जेव्हा घोषणा त्यांनी केली तेव्हा लगेच मुख्यमंत्र्यांनी तिथं पोलीस बंदी लावली. पण पोलिसांची बंदी झुगारून बाळासाहेब तिथे गेले, पूजा केली, नारळ फोडलं.
आणि ती जी जागा आहे ती मिळवली. आणि एवढंच नाही, तिथले जे लोकल आमदार आहेत त्यांचं नाव कृष्णराज धुळप, त्यांना सुद्धा एकदम झापलं होतं बाळासाहेबांनी. त्याने म्हटलं की मुसलमानांची 6,000 मते मिळवण्यासाठी धुळप स्वतःच्या आईला विकायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत. ह्याला म्हणतात वाघाचा दरारा. आणि हेच होतं शिवसेनेचा दरारा, ज्याला बाळासाहेब प्रतीक म्हणून समाजात प्रदर्शित करत होते, वावरत होते. आणि तेव्हा बाळासाहेबांच्या नावानं, शिवसेनेच्या नावानं जो दरारा होता ना, तो किती होता या प्रकारचं तुम्हाला समजून घ्यायचंय तर त्या काळाच्या शिवसैनिकांसोबत कधी बसा, त्यांच्यासोबत त्यांच्या गोष्टी ऐका, तेव्हा तुम्हाला कळेल की बाळासाहेबांचा दरारा आणि शिवसेनेचा दरारा त्यावेळी काय होता. जेव्हा उद्धव ठाकरेंनी आघाडीसोबत युती केली आणि एकदम विरुद्ध टोकाच्या पक्षासोबत म्हणजे काँग्रेस सारख्या पक्षासोबत तुम्ही जेव्हा आघाडी करता, तेव्हा कुठे ना कुठे तुमच्या त्या डरकाळी फोडणाऱ्या वाघाला उद्धव ठाकरेंनी साखळी बांधून एका पिंजऱ्यात टाकलेलं होतं. आणि त्याच पिंजऱ्यातून सोडवून, साखळी तोडून एकनाथ शिंदेंनी ताकद कमी झालेल्या वाघाला बाजूला करून आपला एक पक्ष बनवलेला आहे. तो सुद्धा पूर्णतः शक्तिशाली वाघ त्याला म्हणता येणार नाहीये, पण जो काही आहे तो वाघ आहे. त्यामुळे संजय राऊतांना म्हणतोय की तुम्ही ज्याला वाघ समजताय तो वाघ नाहीये, तो वाघाच्या खाल ओढलेला एक भित्रा कुत्रा आहे जो घाबरलेला आहे. आणि गैरसमज करून घेऊ नका, मी उद्धव ठाकरेंना इथे श्वानाची उपाधी देत नाहीये आणि नाही मी तसं करू शकतो, कारण अशी भाषा वापरायला आमचे असे संस्कार नाहीयेत. केवळ उद्धव ठाकरेच एक प्रकारे कोणत्याही व्यक्तीला टरबुजा किंवा नागपूरला लागलेला कलंक अशा प्रकारचे शब्द त्यांच्याच तोंडून शोभतात. आमच्यासारखे लोक केवळ त्यांच्या एक जे राजकारण ते करतायत त्याच्यावर टिप्पणी करू शकतात. त्यावर कोणत्याही प्रकारचा अपशब्द वापरण्याचा मला कोणताही अधिकार नाहीये. मी फक्त संजय राऊतांना सांगू इच्छितोय की ज्या शिवसेनेला ते म्हणतायत की त्याचा दरारा कधी संपणार नाही, ती शिवसेनाच राहिली आहे का असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. भास्कर जाधवांपासून त्यांच्यासोबत राहिलेले क्वचित शिवसैनिक सुद्धा आज तुमच्या शीर्ष नेतृत्वावर म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर प्रश्न उचलतायत. पक्षात आम्हाला पूर्णपणे काम करण्याची संधी मिळाली नाही आणि ती मिळाली नाही म्हणूनच कोकणमध्ये आज केवळ एकच आमदार उद्धव ठाकरेंचा राहिलाय, भास्कर जाधव म्हणून. ते सुद्धा भविष्यात एक दुसरा एकनाथ शिंदे होऊन तुमचे काही आमदार फोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाऊ शकतात. त्यामुळे पूर्णतः सुपडा साफ होत असताना संजय राऊतांना कुठला गैरसमज आहे मला समजत नाही की ज्या गैरसमजावर स्वार होऊन ते दावा करतायत की शिवसेनेचा दरारा म्हणजे त्यांच्याकडे जो पक्ष आहे त्याचा दरारा हा अजूनही कायम आहे आणि तो कधीही संपणार नाही. त्यामुळं एकदा त्या वाघाला नीट बघा, तुम्हाला समजेल की तो एक घाबरलेला कुत्रा आहे जो केवळ आपले प्राण वाचवण्यासाठी तडपतोय. विचलित झालेला आहे तो. त्याला माहिती आहे की आपलं भविष्य काहीच नाहीये. आपलं जर पितळ जे थोड्याफार लोकांसमोर अजून उघडलेलं नाहीये, जे हळूहळू उघडत चाललंय, लोकांना कळायला लागलंय की हा तर कुत्रा आहे, याने तर वाघाची केवळ एक खाल ओढलेली आहे आणि ह्याच्यात म्हणजे वाघाची खाल जरी ह्याने ओढलेली असली तरी आहे तर तो कुत्राच. त्यामुळं तो दिसत जरी वाघ असला तरी स्वभाव मात्र त्याचा कुत्र्याचाच आहे. त्यामुळं जसं जसं त्याच्या सोबत राहणाऱ्या सवंगड्यांना हे कळायला लागले की हा तर वाघ नाहीये, तसं तसं एक एक करून सगळी लोक सोडत जात आहेत आणि खऱ्या वाघाकडे म्हणजे ज्या वाघाला आता रिप्रेझेंट एकनाथ शिंदे करतायत त्यांच्या पक्षात पक्ष प्रवेश करतायत. असंच मित्रांनो, याबद्दल तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं, खऱ्या वाघाची डरकाळी सध्या कोण फोडतोय, उद्धव ठाकरेंचा पक्ष की एकनाथ शिंदेचा पक्ष, किंवा या दोघांमधलंही कोणीही सध्या तरी वाघाचं डरकाळी फोडण्यात किंवा त्याचं एक त्या प्रकारची एक मेसेज देण्यात दोन्ही पक्ष काय आता सक्षम नाही आहेत का? तुमची मतं याबद्दलची मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.